नमस्कार मित्रांनो, आपल्या आयुष्यात अनेकदा असे लोक भेटतात जे विनाकारण आपला अपमान करतात, आपल्याला कमी लेखतात किंवा चिडवण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो, अशा वेळी बहुतेक लोक चिडतात, रागवतात आणि भांडण करतात. पण भांडण करून आपण स्वतःचीच ऊर्जा आणि वेळ वायाला घालवतो. मित्रांनो, आज आपण असेच 10 नियम पाहणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही एकही शब्द न भांडता समोरच्या व्यक्तीला त्याची जागा दाखवून देऊ शकता. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, नियम पहिला. कोणी अपमान करत असेल तर शांत राहा आणि प्रश्न विचारा. जर कोणी तुमचा भरत सभेत किंवा सर्वांसमोर अपमान करण्याचा प्रयत्न करत असेल तर अजिबात रागवू नका. शांतपणे त्याच्या डोळ्यात डोळे घालून पहा आणि म्हणा, तुमची तब्येत ठीक आहे ना? किंवा तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? तुमचा हा शांतपणा आणि उलट प्रश्न समोरच्याची बोलती बंद करतो. नियम दुसरा. प्रत्येक गोष्टीला उत्तर देऊ नका. मौन पाळा. काही लोकांच्या बोलण्याला उत्तर न देणे हेच त्याचे सर्वात मोठे उत्तर असते. मित्रांनो, प्रत्येक विधानावर प्रतिक्रिया देणे गरजेचे नसते. फक्त एक स्मित हास्य द्या आणि निघून जा. नियम तिसरा. आय कॉन्टॅक्ट आणि बॉडी लँग्वेज. मित्रांनो, जेव्हा कोणी तुमच्याशी उद्धटपणे बोलत असेल तेव्हा न घाबरता सरळ त्याच्या डोळ्यात पहा. तुमची बॉडी लँग्वेज आत्मविश्वासाची असावी. नजर चुकवणारी व्यक्ती नेहमी कमकुवत दिसते. नियम चौथा. अत्यंत शांत आवाजात बोला. समोरची व्यक्ती जेवढी मोठ्या आवाजात आरडाओरडा करेल, तुम्ही तेवढ्या शांत आणि धीर गंभीर आवाजात बोला. तुमचा शांत आवाज समोरच्याचा राग आणि अहंकार मोडून टाकतो. नियम 5. वैयक्तिक अंतर ठेवा. मित्रांनो, सगळ्यांनाच आपल्या आयुष्यात शिरकाव करून देऊ नका. ज्या लोकांना तुमची कदर नाही त्यांना स्वतःपासून अंतरावर ठेवा. नाही म्हणायला शिका. नियम 6. त्यांच्या अपयशावर किंवा वर्तनावर भाष्य नका करू. स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या. तुमचं यश हेच तुमच्या विरोधकांसाठी सर्वात मोठे सडेतोड उत्तर असतं. लोकांना शब्दाने नाही तर तुमच्या कर्तृत्वाने उत्तर द्या. मित्रांनो, नियम 7. भावनिकदृष्ट्या मजबूत राहा. जर कोणी तुम्हाला चिडवत असेल आणि तुम्ही चिडला तर समजून जा, ते जिंकले. लोकांना तुम्हाला ट्रिगर करू देऊ नका. स्वतःच्या भावनांवर स्वतःचं नियंत्रण असू द्या. नियम 8. थँक्यू. थँक्यूचा वापर करा. जेव्हा कोणी तुमचा अपमान करण्यासाठी काही कमेंट करतं तेव्हा सहजपणे म्हणा, तुमच्या सल्ल्याबद्दल धन्यवाद. मी यावर नक्की विचार करेन, असं म्हणून विषय तिथे संपवून टाका. समोरचा चक्रावून जाईल. मित्रांनो, नियम 9. गुप्तता पाळा. आपल्या योजना, विचार आणि दुःखाच्या गोष्टी प्रत्येकासमोर मांडू नका. तुमचे सिक्रेट्स जेवढे कमी लोकांना माहिती असतील तेवढे लोक तुम्हाला वापरून घेऊ शकणार नाहीत. नियम 10. सरळ इग्नोर करा. ज्या लोकांची लायकीच नसते त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हा जगातला सर्वात मोठा बदला आहे. त्या व्यक्तीचे अस्तित्वच तुमच्यासाठी नाही असे वागा. मित्रांनो, नियम 11. हसून उत्तर टाळा. जर कोणी तुम्हाला टोमणा मारत असेल किंवा कमी लेखत असेल तर त्यावर स्पष्टीकरण देण्याऐवजी फक्त एक हलकं हसू द्या आणि शांत राहा. तुमचं हे मौन समोरच्याला अस्वस्थ करतं. नियम 12. ओके. ओके बोलून विषय संपवा. समोरची व्यक्ती तुमच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न करत असेल तर फक्त शांतपणे म्हणा, ओके, जशी तुझी इच्छा, किंवा तुझं बरोबर असू शकतं. त्यामुळे त्याचा वाद घालण्याचा उत्साह तिथेच मावळतो. मित्रांनो, नियम 13. सर्वांसमोर कधीही वैयक्तिक गोष्टी स्पष्ट करू नका. तुमच्या निर्णयाचे किंवा वैयक्तिक आयुष्याचे स्पष्टीकरण चुकीच्या लोकांना देण्याची अजिबात गरज नाही. मी तुम्हाला उत्तर देण्यास बांधील नाही ही भूमिका स्पष्ट ठेवा. मित्रांनो, नियम 14. स्वतःची तुलना करणे बंद करा. जेव्हा तुम्ही स्वतःची तुलना इतरांशी करत नाही तेव्हा कोणीही तुम्हाला कमी लेखू शकत नाही. तुमची स्वायत्तता आणि स्वतःवरचा विश्वास समोरच्याची बोलती बंद करतो. मित्रांनो, नियम 15. समोरच्याच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देणं थांबवा.
मित्रांनो, काही लोक मुद्दाम तुम्हाला राग आणण्यासाठी बोलतात. तुम्ही जितके शांत राहाल तितका समोरच्याचा पराभव होतो. तुमच्या भावनांची किल्ली दुसऱ्यांच्या हातात देऊ नका. मित्रांनो, नियम 16 वेळेची किंमत दाखवून द्या. नकारात्मक लोकांसोबत तासनतास गप्पा मारणे किंवा वाद घालणे टाळा. माझ्याकडे सध्या महत्त्वाचं काम आहे, नंतर बोलू असं सांगून तिथून निघून जा. तुमची वेळ अमूल्य आहे हे त्यांना कळू द्या. नियम 17 समोरच्याला मदत करणे थांबवा न विचारता. जे लोक तुमची कदर करत नाही त्यांच्यासाठी सतत उपलब्ध राहणे बंद करा. तुमची अनुपस्थिती त्यांना तुमच्या महत्त्वाची आणि त्यांच्या लायकीची जाणीव करून देते. मित्रांनो, नियम 18 समोरच्याचे नाव घेऊन शांततेत बोला. जर कोणी तुमच्याशी उद्धटपणे बोलेल तेव्हा त्याचा किंवा तिचा अपमान न करता फक्त नाव घ्या. जसं की, रमेश, तू आज खूप जास्त बोलतोयस. थेट नाव घेतल्याने समोरचा माणूस लगेचच सावध होतो. नियम 19 सोशल मीडियावर उत्तर देणे टाळा. आजकाल लोक सोशल मीडियावर पोस्ट किंवा स्टेटस टाकून टोमणे मारतात. अशा गोष्टींवर कधीही कोणतीही रिॲक्शन देऊ नका. पूर्ण दुर्लक्ष करा. हाच त्याच्यावरचा सर्वात मोठा उपाय आहे. मित्रांनो, नियम 20 स्वतःची जागा सेल्फ व्हॅल्यू ओळखा. हो मित्रांनो, ज्या ठिकाणी तुमच्या मताला, तुमच्या अस्तित्वाला किंवा तुमच्या भावनांना स्थान नाही, त्या ठिकाणाहून शांतपणे बाजूला व्हा. स्वतःची जागा सोडून निघून जाणे ही सर्वात मोठी आत्मसन्मानाची गोष्ट आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन असेच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.